पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण, मारेकरी अजूनही मोकाट. एअर स्ट्राईकमध्ये भारताकडनं दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. एबीपी माझावरती दिवसभर विशेष कव्हरेज. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींचा आज राजस्थान दौरा. नाल एअरवेजवरती सैनिकांना भेटणार, तर बिकानेरमध्ये सभेला संबोधित करून 26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताची मोहीम सुरूच. कनिमोळींच्या नेतृत्वाखालील खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेलं खासदारांचं पहिलं शिष्टमंडळ जपानमध्ये दाखल. संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राजदूत सीबी जॉर्ज यांच्यासोबत टोकियोत बैठक. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या आणखीन एका अधिकाऱ्याची हकालपट्टी. हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुझम्मिल हुसेनला तातडीने देश सोडण्याचे आदेश. राजधानी नवी दिल्लीतला दहशतवाद्यांचा कट उधळला. 3 महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस. आज येलो अलर्ट. लोकल सेवा 10 मिनिटं उशिराने आणि रस्ते वाहतूक सुरळीत. जागा वाटप, युतीतील मित्रपक्षांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह टिप्पणी टाळा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना सूचना. धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलं कोट्यावधींचं घबाड. रूम नंबर 102 मधनं 1,84,84,000 रुपये जप्त. खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक असल्याचं समोर. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादीतनं बडतर्फ. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार. हुंड्यासाठी छळ केल्याचा आई-वडिलांचा आरोप. वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ शशांक हगवणेच्या मित्राच्या ताब्यात. वैष्णवीच्या माहेरच्यांकडे बाळ देण्यास निलेश चव्हाणचा नकार. कसपटे कुटुंबियांना निलेशने बंदुकीचा धाक दाखवल्याचाही आरोप. भारतीय भांडवली बाजारामध्ये घसरण. सेन्सेक्स 750 तर निफ्टी 250 अंकांनी घसरला. आशियाई बाजारातील पडझडीचे बाजारावरती परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.